हाय, हॅलो, नमस्कार. मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांचे लग्न वगैरे झाले, भरपूर असा आराम झाला आहे. सो आता आपण आपल्या नॉर्मल बॅक टू रूटीनला शिफ्ट होतोय आणि सकाळी-सकाळी सगळ्याचे डबे वगैरे गेल्यानंतर आपला आपला टाईम असतो, तेव्हा किचन क्लीनिंगमध्ये एवढी सगळी कामं असतात. तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हा सगळ्यांना सांगाल इतका आनंद होतोय, की आपले 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आणि त्याचा एक मी लाँग व्हिडिओसुद्धा शेअर केलेला आहे. बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. मी खाली टॅग पण करत आहे. आणि तुम्हा सगळ्यांचं खूप जास्त थँक तुम्ही इतका सगळा सपोर्ट केलाय. सकाळी डब्बे करून कामाला गेल्यानंतर आम्ही तिघीजणी नाश्ता करून घेतो आणि नाश्ता करून झाल्यानंतर हे किचनचं काम आवरायचं असतं. सगळ्यात पहिले तर मी भांडी घासून घेतली, कारण भरपूर असा राडा भांड्यांचाच असतो. सो भांडी घासून घेतली. मी गॅस फक्त पुसून घेतला होता, कारण मला परत दुपारचा स्वयंपाक करायचा आहे. सो गॅस छान पुसून घेतला. वरती स्टाईल्सवरती पण आपल्या फोडणीचे वगैरे डाग पडलेले असतात, ते पण मी डेलीच्या डेली क्लीन करून घेते. आणि ते सगळं झाल्यानंतर बेसिंग पण घासून घेतला, कारण भांडी जास्त असली की बेसिंग पण चिकट होतो आणि तो मला अजिबात आवडत नाही. सो डेलीच आम्ही जितके पण वेळा भांडी घासतो तितक्या वेळा आम्ही ते बेसिंग क्लीन करत असतो. सो हे सगळं झाल्यानंतर मला आज आईंना उपवास होता. सो त्यांच्यासाठी रताळी उकडणार आहे. आम्हाला भात, भाजी आणि भाकरी करायची आहे. सकाळी टिफिनला मी चपाती भाजी दिली होती, त्यातल्या 4 चपात्या आहेत. सो मी आज एकच भाकरी बनवणार आहे. सो किचन क्लीन करून झाल्यानंतर मी पहिला भात घालायला घेतला. भात मी टोपात घालते, कारण मला रताळे कुकरला लावायचे आहेत, कारण 2-3 दिवसापूर्वीच रताळी आईंनी आणून ठेवली होती. सो भात मी छान वाडा कोलम तांदूळ घेतलेला आहे भात करण्यासाठी. ते छान वॉश करून मी गॅसवरती ठेवले आणि त्याच्यामध्ये मी आवडीनुसार मीठ टाकते. काही लोकं अळणी भात खातात, पण आमच्याकडे नाही. आम्हाला थोडं तरी मीठ लागतं भातामध्ये. सो भात शिजतोय तोपर्यंत मी रताळी धुवून घेतली. आणि रताळ्याला भरपूर अशी माती होती आणि 2-3 दिवसापूर्वी आणलेली असल्यामुळे ती माती पण सुकली होती. सो मला ती अशी घासून काढायला लागत. सो हे रताळे माझे इथे धुवून होतच आहे. तर मी त्याला छोटे-छोटे कापून कुकरला लावणार आहे. म्हणजे कुकरमध्ये ती लवकर शिजली जातात. आणि पाणी खूप कमी टाकणार आहे, अगदीच थोडंसं, फक्त जळू नये म्हणून. आणि त्यात पण थोडंसं मीठ मी ॲड करणार आहे. म्हणजे छान शिजली जातील. 2च शिट्ट्या करायच्या, मस्त शिजले जातात. कुकर लावला तोपर्यंत मी भाजीची पण तयारी केली. छान अशी भाजी मी केली होती रस्सावाली. कारण बाबा आहेत जेवायला आणि बाबांना रस्सा भाजी जास्त आवडते. सो आम्ही दुपारी मोस्टली रस्सावाल्याच भाज्या खातो. सो इथे मस्त मी बाजरीची भाकर थापून घेत आहे. काही येऊ न येऊ, पण बाजरीची भाकर खूप छान बनवता येते आणि एकदम गोल गरगरीत, आणि ती छान फुगवता येते. सो हे सगळं माझं सकाळचं किचनमधलं रुटीन आहे. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगायला विसरू नका.